जीवनामध्ये कलियुगात संत महान आहे तसं संतांचं वर्णन आहे. जगात देव ख्यातनाम आहे, जगात देव प्रेमळ आहे, जगात देव कृपावंत आहे, जगात देव सर्वश्रेष्ठ आहे, जगात देव चतुर आहे, जगात देव ज्ञानी आहे. बरेच उपमा देवाला आहे, पण देवाच्या पुढे ज्याची मजल आहे त्याचं नाव संत आहे. देवाच्या पुढे त्याचं नाव संत. जगाची जीवाची देवाची भेट घालून देतात त्याचं नाव संत. पुढे त्याला हात देऊन प्राप्ती वैकुंठाची करून देतात त्याचं बी नाव संत. बाबा रे जरा बाहेर निघ, वैकुंठाची प्राप्ती करून घ्यायला कलियुगात फार सोपं साधन आहे. असं घरोघर जाऊन तोंडी देणारे त्याचं बी नाव संत. संतांनी जीवावर एवढे उपकार केले बाबा, ह्यात नवल नाही. मी पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष द्या. आपल्यावरच संत एवढे खुश आहेत ह्यात नवल नाही, देवावरही संत खुश आहेत असं संतांचं म्हणणं आहे. आपल्याला जर जास्त अडचण आली तर देवाशिवाय पर्याय नाही. जर लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्याला जर अडचण आली का तर देवाशिवाय पर्याय नाही, पण देवाला जर अडचण आली का तर संताशिवाय पर्याय नाही. पटणार नाही, कारण देव म्हणल्यावर अडचण कशी, अडचण म्हणल्यावर देव कसा, देव म्हणल्यावर अडचण असते का, अडचणीतला देव असतो काय, आणि देव असून अडचण आहे देव आहे कसा, असं बरेच शंका आहे. प्रत्येकाला अडचण असते. हात जोडतो. जसं जसं तुम्ही पुढे जाल का तेवढी तेवढी अडचण मोठी असते, जेवढं जेवढं मागं राहाल का तेवढी तेवढी अडचण कमी असते. जरा पुढे सरकला की अडचण मोठी होते. गरीबाला 10 रुपयाची अडचण आहे, मीडियमला 100 रुपयाची अडचण आहे, जऱ्या बऱ्याला 1000 रुपयाची अडचण आहे, आणि खचून श्रीमंताला 1 लाखाची अडचण आहे. गरीबाला झोपेत उठल्यावर पत्नी एवढं सांगते, चहाची पत्ती नाही, सोय करा. दात घाशीत घाशीत 10 रुपयाचे चहाची पुडी कुठनं आणायचे हा प्रश्न गरीबासमोर आहे. जरा बरं आहे त्याला 1000 रुपयाची अडचण आहे. लय श्रीमंत 10-5 वाहन आहे, मोठा बंगला आहे, ते 10 वाजेपर्यंत अंगणात खुर्ची टाकून दात घाशीत फक्त फोन करतं डिझेलची सोय करण्यासाठी. त्याला त्याच्या पटीत अडचण आहे. जेवढं जेवढं पुढं तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, तुम्ही संसारात जेवढा जेवढा पुढं जाल का तेवढी तेवढी अडचण मोठी आहे, आणि जेवढं जेवढं बाहेर राहाल का तेवढी तेवढी अडचण कमी आहे. आपल्याला अडचणीतून बाहेर काढतो त्याचं नाव देव, पण देवाला अडचणीतून बाहेर काढतो त्याचं नाव संत. एका मिनिटात सांगतो. 6 वाजता लाईट गेली महाराज, 6 वाजता, आणि सासऱ्याचा फोन आला, कुठं घरी आहे म्हणलं. ते दारडावून बोलतं आणि हे नमतं बोलतं. वेळ बिकट आहे जावा यावर. आता लाईट गेली, येऊन जाता काय? आता नाही वेळ, धारा गुर राडा नाही, लगेच येऊन जा. होय म्हणला गेला, वेळ नाही आपल्याला. 8 वाजता पोहोचला, 9 वाजता जेवण झाली सासरवाडीत, 9:15 पर्यंत बसलं, 10 वाजता निघालं. 10 वाजता विनंती केली सासऱ्यानं, बसा जाचाल जवळ आहे, बसा जाचाल जवळ. 4 किलोमीटर अंतरावर गाव. जाचाल 10:30 वाजल्या, निघाला आणि मेहणा आला. कवालता दाजी 7 वाजता, जेवण आत्ताच झाले. निघालात काय जाचाल बसा, 11 वाजल्या. 11:15 वाजता निघालं. दोघं चौघं घालवायला आली, गाडी मोटरसायकल चालू केली, निघालं. त्यांच्या गावाच्या मध्ये पांदीचा रस्ता होता. पांद असते ना जुनी खेडेगावातली, गाव जोड रस्त्याला, दोन्हीकडून मोठ्या ताली असतात, नेवगाड असतं, मध्ये 2 किलोमीटर पांदीचा रस्ता. नेमकं त्या पांदीच्या तोंडाला गाडी जायला आणि गाडी बंद पडायला गाठ पडली. 2-4 किटा मारल्या पण गाडी चालू झाली नाही, गाण्या गुम झालं. लय बदलं, गाडीच्या खाली उतरलं, पण पुन्हा ध्यानात आलं हनुमंताच्या कट्यावर बसून जुनी माणसं माहित होती हे तशी येत आहे. कधी कधी ससा होऊन येते, कधी कधी बारकं कुत्र्याचं पिल होऊन येते, कधी कधी गाडी आडी होते, गाडी बंद पाडते. आता कोणाचं नाव घेईल? सासऱ्याचं. लगेच घाम आला, रामाच्या नावानं टाव पडला. राम 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 10-5 नावात देवाला दया आली, किक बसली, गाडी चालू झाली. बास घरी पोचलं. त्याला अडचण आली, रामाशिवाय पर्याय नाही. हात जोडतो. पण रामाला जर अडचण आली का तर संताशिवाय पर्याय. योगाने युद्ध चालू झालं. 2च मिनिटात सांगतो. युद्ध चालू झालं, 2-3 दिवस झालं. जरा राक्षस घायाळ झाले, 2घा-4घांनी रावणाला गाठलं. जयहरी महाराज. रावण म्हणला जयहरी, जुळत नाही म्हणजे मिठवून घ्या. झालं काय? मेळच लागत नाही. तुमचं म्हणणं काय? म्हणणं एकच आहे. गेल्या 6 महिन्यात एकच वानर आलतं, सगळ्या लंकेचा विध्वंस केला. आता 8 दिवस झालं युद्ध चालू आहे, मोजाय सापडत नाही. त्यांचा मोहगा माकडा 18 पंधू आणून 56 कोटी असवलं. 11 मजल्यावर जाऊन आम्ही तिघांनी मोजली, मोजाय सापडत नाही.
तुम्ही घाबरलाव काय? नाही तुम्ही बी जागा ना आम्हाला बी जगू द्या. सीता माघारी द्या, लंका शाबूत ठेवा. घाबरलं की रावण? जवळच्या माणसानं असं बोललं का? जवळच्या माणसाने एवढं माझं होत असतं, चला आम्ही आहे, होत असतं चला, तर ती पुढचा आधारानं जगतो. जवळची माणसं पाकल्यावर रावण घाबरला ना. ही महिला फोन केला, अही मही बोला सरकार, अडचण आहे बरं. मग राम लक्ष्मण उद्या सकाळी दिसता कामाने लगेच. आणि ती भुयार खानदान घेऊन गेले. हे तुम्हाला पाठ आहे, माहिती आहे. सकाळी 6-7 वाजता जांबवंत उठले. रामबीन आणि लक्ष्मणबीने जरा घोटाळा झाला. हनुमंतांनी चौकशी केली, सापडले नाही. ते 5-1 झाले. नळ नीळ सुग्रीव जांबवंत आणि हनुमंत बरीच चौकशी केली पण कुठं सापडले नाही. घाबरले जांबवंत, मोठ्याने आवाज केला, राम बी नाही आणि लक्ष्मण बी नाही. म्हणले हनुमंतांनी तोंड दाबलं जांबवंताचं आणि सांगितलं, सरकार हे जर वार्ता वानराला कळली का तर वानर गर्भगळीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वानर जर घाबरले का आपला विजय शक्यच नाही. फक्त ह्याला कळू देऊ नका, राम लक्ष्मण गायब आहेत. फिरता फिरता ज्या जागेला झोपले होते राम लक्ष्मण त्या जागेला हनुमंत गेले. थोडा पाय दाबला, गुडघेत का खड्ड्यात पाय गेला. सांगितलं घाबरू नका, आलोचन उडी मारले भुयारात. जिथं जायचं होतं तिथं गेले. मिरवणूक चालू होती राम लक्ष्मणाची. अही महिना देवी समोर बळी द्यायचं ठरवलं होतं. मागच्या बाजूला गेले सूक्ष्म रूपानं, मागच्या दोघा चौघाला बसलं. अरे काय आहे ते? मिरवणूक आहे. लग्न आहे काय? ते म्हणलं गप्पा एवढं लग्न आहे काय? आषाढात पुसात लग्न कराय आम्ही काय माणसं आहे काय? अरे आम्ही राक्षस आहे, राक्षस. राक्षसाची लग्न कधी बी नसते. माणसाने कधी बी काय करावं? राक्षसाला अजून मोबा नाही आहे काय? ते कोणते राम लक्ष्मण आणले. काय करायचंय? देवी समोर बाई द्यायचंय. कुठे आहे मंदिर? ते समोर आहे. पळत गेले हनुमंत. दरवाजा उघडला आणि देवीकडे बघितलं. देवी म्हणजे अगो ही पिढा इकडे कशी काय? लट 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 देवी कापू लागली. सिंहासनाजवळ गेले, हात जोडलं. नमस्कार. इकडे कसं आला? उतर खाली. नाही माझी जागेवर बरे आहे. उतर. नाही मी कोणाला काही मागत नाही. उतर म्हणलं तर नाही उतरली, कारण आपली जागा कोणाला सोड वाटत नाही ना. हसल्ली देवीन मोरीत घातली. याला बरीच प्रमाणे आहे. देवी घातली मोरीत, सिंहासनावर बसले. दरवाजा आतनं बंद केला. ही मही जवळ आले. मिरवणूक थंड झाली. आवाज आला, ऐक ही मही. बाजू नका रे. ते म्हणला आहे मही, तो म्हणलाय. मी तुम्हाला कसं म्हणतो? कोणी बोल नका. काय झालं? आतनं आवाज येतोय. कोण बोलतय? अरे मी देवी बोलते. बोल माय, मी प्रसन्न आहे. बोल काय इच्छा आहे? राम लक्ष्मण आता मंदिरासमोर आहे. बळी नकोस देऊ. मग एक सावण्यात आत सोड. चालल. अगोदर धाकटं सोड. धाकटं सोड मला. लक्ष्मण घाबरले. लक्ष्मण रामाला बसला. देवा काय देवी जरा अशी तशीच आहे काय? म्हणजे झालं का? हे उरपाट झालं ना. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे. गेले नारायणे नंबर असतो दादा. घोटाळा झाला. मी आहे तुम्ही भाई मध्ये करणार काय? उचललं सावण्यात सोडलं. देवीनेच विचारलं. म्हणजे हनुमंताने दाक्षाय का थोरलं बी सोडा. थोरलं बी आलं. तुम्ही राम? हा. हे लक्ष्मण सांगत असता वरवर. म्हणले मी 11 रूप धारण करणार. हनुमंत रूपी देवी बोलते. मी टाळ्याला चिटको देणार नाही. दाताखाली सापडू देणार नाही. अख्खं दुर्गाला घेणार आहे. एवढं मोठं महासंकट तुमच्या समोर आहे. ह्यातनं वाचवणार कोण? कोण वाचवणार? रामानं छाती बडवून सांगितलं, माय जर हनुमंत असते का तर तुला हे बघितलं असतं, नामाला मी सोडवलं असतं. म्हणल्या प्रगट झाले. दोघांना खांद्यावर घेतलं. जिथं आणलं होतं का तिथं नेहून पोच केलं. हात जोडतो. आपल्याला संकटातून वाचवतो त्याचं नाव देव आहे, पण देवाला संकटातून वाचवतो त्याचं नाव संत आहे. एवढे महान संत आहे. तुमचा हेतू काय? हेतू घडता हे जन्म देखील डोळा हेतू कळव.
येतो कळवळा जगाच्या कल्याणा काय येतो नाही. सोपं सांगतो, पोराचं वाटोळ जायला बापाला सहन होत नाही, तसं जगाचं वाटोळ जायला संतांना सहन होत नाही. बाप आणि मुलगा दोघांचं 10 वर्ष भाषण नाही. शाळेतल्या भातावर म्हातारं जगतं, मंदिरात राहायला असतं, पण पोराचं नुकसान झाल्यावर शेजारी पैसा दादा इकडे का वाळून चालला हो कळवा. त्याला सांगा 2 गोष्टी, गोरं लांबतेनं बांध म्हणावं, नाहीतर हा अशा पेंड्या बांधून घे. वाटलो यार तुम्हाला 15 वर्ष झाला अन्न देत नाही, शाळेतल्या भातावर टाकता, तुमचा काय संबंध आहे? माझा संबंध नाही रे, पण जीव राहत नाही त्याचं वाटोळ जायला सहन होत नाही. पोराचं वाटोळ जायला बापाला सहन होत नाही, तसं जगाचं वाटोळ जायला संतांना सहन होत नाही. मी अजून जवळ सांगतो, संसारिक बापाला पोरगा धनवान असावा असं मरेपर्यंत इच्छा असते, बाकी काय हे नाही. श्रीमंत असावा मुलगा, तसं माझा भक्त, माझा जीव, माझं जग हे फक्त पुण्यवान असावं अशी ज्याचा खंत आहे त्याचं नाव संत आहे. पुण्यवानच व्हायची आमची इच्छा आहे. पाप असल्यावर काय होतं, पाप जास्त झालं का ते दुःख भोगावं लागतं. तुम्ही गेल्या 10-20 वर्षात बघितलं असेल, पैसे कमी होते पण लोक बरी होती. गेल्या 20 वर्षात पैसे नव्हते एवढे, कापड हिन कुठलं काहीच नाही, जिथले येत नाही, पण नाही, निर्मळपणा नाही, काही नाही. आता सगळं पक्क जागेला आहे, पण अख्खं घर आजारी आहे. गेल्या 20 वर्षात काहीच नाही. गेल्या वर्षात एकच छप्पर होतं, एकच पत्र्याची खोली. जिथं पाणी पाहिजे का महाराज गेल्या 20 वर्षात तिथं चूल होती. जिथं देहवारा पाहिजे होता का तिथं कोंबड्याचा खुरवडा होता. गेल्या 20 हे खेड्यातल्या लोकांना काही माहित नव्हतं. कपड्याच्या जागेला कपडे नव्हते, पाण्याच्या जागेला पाणी नाही, अग्नीच्या जागेला अग्नी नाही, काही नाही. तिथून छपरात ह्या मेढीला एक कासरा बांधलेला, ह्या मेढीला, आणि अख्खे लेपट्या सहित कापड वळणीवर. तरी सुद्धा मी पदर पसरतो, त्या घरातली माणसं वर्ष गोळ्या खात नव्हती. आता तंतोतंत अग्नीला अग्नी, दिव्याला दिवा, पाण्याला पाणी, बाटलीला बाटली घेतल्या येत आहे. आरशा जागेला आरसा, कांगव्या जागेला कांगवा, गंधा जागेला गंध, सगळं 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 सगळं. टोपी कुठं असावी, टोपी इकडल्या कोपऱ्यात असावी, तिकडल्याच कोपऱ्यात टोपी. चपल्या कुठं असाव्या, चपल्या तिथल्याच कोपऱ्यात आहेत, तरी अख्खं घर गोळ्यावर आहे. मी कोपऱ्यापासून हात जोडून सांगतो, काही बदल झाला नाही. जलिदाने आणि ते नेते कोणाची काय बघेल, आपल्या आपण पायावर धोंडा मारून घेतला, सुधारलेल्या चाप आणलाय, बिलकुल सुधारणार नाही. पण 2 मिनिटात सांगतो, गेल्या 20 वर्षात पैसे कमी होते पण आपुलकी जास्त होते. पैसे कमी होतं पण प्रेम मुबलक होतं. गेल्या 20 वर्षात कुठून तरी 50 रुपयाची नोट आणली का म्हाताऱ्यानं, तर म्हातारीला बोलवायचं, वय ग बोला, पैसे आणले, आणि ती पदर पसरायची अशी म्हातारी. आणि 50 रुपयाची नोट पदरात झाकून न्यायची, उतरणे या डेऱ्यात नेऊन ठेवायची. 50चीच नोट गेल्याच 20 वर्षात. आता तुम्ही ह्या खिशात 10 लाख आणा आणि ह्या खिशात 10 लाख घेऊन या, 4दा बेल वाजवी तर दरवाजा उघडीत नाही. लय आवाज बेल झाला, पोरगत म्हणतो आहे त्याने आला त्याला म्हणले, मग दरवाजा उघडला, हिनं उघडला आणि त्या आता आला. लगेच ही माघारी भेटली, हे मला पैसे तेव्हा म्हणजे टॅबलावर पैसे. 20 लाख रोज खिशात घेऊन जा, हात जोडतो, पहिल्यासारखी आपुलकी नाही. हे झालं नेमकं कशामुळं? मी पुन्हा एकदा हात जोडतो, फक्त पाप, मला इतका वेळ नाही, फक्त पापामुळे झालं. पाप कसं वाढलं? गेल्या 20 वर्षात शेतकरी जर पेरा निघाला, आपण शेतकरी आहोत ना सगळे, शेतकरी जर वावरात पेरा निघाला का, ते बैल जोडी ते पण आवत भरून निघाल्यावर दारात यायचा बैलगाडी घेऊन. पत्नी सांगा, बरं का काय पेराय चाललोय, पत्नी बाहेर यायची ना, सावकाश जा, तुम्हाला बी ताण घेऊ नका, बैलाला बी त्रास देऊ नका, भाकरीचा पोराला लावून देता. म्हातारे गेलं, ती पण जोडली, पेरायला चालू केलं. म्हातारीनं 2 भाकरी थापल्या, तेव्हा डबे नव्हते. गेल्या 20-25 वर्षात कपड्यावर भाकरी असायची. म्हातारीने चुलीवर भाकरी केल्या, खाली कपडा हाताला सफेद स्वच्छ, त्याच्यावर 2 भाकरी ठेवल्या, पातळ आमटी केली, शेंगदाणे नाही, तेल नाही, कढीपत्ता तर निवळ नाही. कढीपत्ता 10-4 वर्षात आला आता. कोणी काढला आणि कशामुळे आला? मी पुन्हा पदर पसरतो, लक्ष, हे रोजचा अनुभव सांगतो महाराज. कढीपत्त्याची भाजी आहे का, भाजीसाठी कढीपत्ता हेच कळत नाही. असं ते वाटेतलं वांग्यानं बाहेर काढतो, मग कळतं बटाट्याची भाजी आहे. एक कढीपत्त्याच्या पानाचे 8 तुकडे केले की 1.5 लिटर भाजी चांगली होते. डबा भरून
केली. डब्यातली भाजी भाकरीवर सांडू नये म्हणून पापुडा भरला मध्ये, डब्याच्या टोपण्याच्या. पापुडा 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 कळतं ना, ते बी नाहीच आता पापुडा. महाराज वडसावीला जेव्हा बसला का, वडसावीला धपाटा आहे का भाकर आहेच कळत नाही. मी परवाशी एका काकूला म्हणलं सस ना, म्हणलं काकू वेगळ्या घरी नेलं जेवायला आणि ती धपाट्यावणी भाकरी. म्हणलं काकू वेगळ्या, ते म्हणलं काय झालं. म्हणलं हे काय करा म्हणलं महाराज, पिठाचं वळणी नाव. आता पापड येत नाही, जुन्या म्हातारीला भाकरी करायला वाचोलीवर. हे जरी मी पुण्यात हात जोडतो, हे सोदरलेलेचा आवा आणून आपण खोल दरीत कोसळून गेलो. काही नाही, काठवट मांडा, काठवट घ्या, चूल मांडा, लाकडं सरपण पेटवा आणि ती पीठ चुरून भाकर करा. त्या भाकरीत काय चव आहे पा. फरशी खाली भारी आहे, त्याच्यावर परत आहे, परातीला कान नाही. काटवटीला कान होते ना पहिले, आणि ते पाय ठेवल्यावर काटवट घट्ट राहायचे, ते पीठ चांगलं चुरायचं. आता ते आणि फरशी असल्यामुळे ती परात निघते. एका हातानं धरायची परात, एका हाताने पीठ लाव, थपट पीठ लाव, चिरलं की पीठ लाव, चिरलं की पीठ लावून तशी टाकायची. चोरायचा ढोळच नाही. एक भाकर दुमती करून मिरच्याच ठेसा ठेवला, मागा ठेच्यासारखा. 2 कांदे लिंबाच्या लोणच्याच्या 2 फोडी ठेवल्या. पोरला भाजीला, बरं का रे भाकरी देऊन शाळेत जा. पोरग म्हणला हा. पोरग गेलं 9 वाजता, आरडून सांगेल दादा भाकरी आणलेत, आंबे खाली ठेव. पोरानं भाकरी ठेवल्या आणि शाळेत गेलं. म्हाताऱ्यानं ती पण सोडली. तुम्ही शेतकरी आहात, टिपणीला पेरताना ते बेरं बघायचं असतं. बेरं असतं ते असं, ते खोल बघायचं बोटाने, ते चिटकून माती म्हणून चिखल इथपर्यंत महाराज हात घाण होतो. आणि बेर बघून त्या बियात हात घातला का, त्या बियाला पावडर लावली असते पांढरी, ओल्या हाताला चिटकून पुन्हा घाण होतो. म्हाताऱ्याने हात धुला नाही, बैल ती पण सोडली. कमरेत का तालीला गवत होतं, ताईला बराय चरायला बैल सोडली आणि हात धोताला पुसला, धुल नाही. एक भाकर तळातार घेतली, मिरच्याला ठोस देऊन अशी एक भाकर खाल्ली. बैल तालीत तिकडून पाण्यावर आणले. 4 महिन्याचं लाल भडक पावसाचं पाणी, पावसाचं साचलेलं, त्यात बैल पाण्याला आले. म्हातारं तालीवरनं आलं, गवताच्या बेटावर बसलं, 4 वंगळी पाणी वारून पेलं. जुनी माणसं आहे, तुम्ही तालीतलं पाणी प्यायला का नाही खरं सांगा. वा, 4 वंगळी पाणी लाल भडक पावसाचं पेत होती, तरी सुद्धा ती माणसं आजारी पडत नव्हती. ह्याचं कारण सुधारणा नव्हती, पण पुण्य बरं होतं. मी पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष द्या. आता सुधारणा जास्त आहे आणि पुण्य कमी आहे. पुण्य वाढलं का आजार आपोआप नाहीशे होतात, आणि पाप वाढलं का आजार आपोआप चिटकल्याशिवाय राहत नाही. माझे पैसे लय होतात, मुबलक पैसे आहेत, पण प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे, प्रत्येकाला आजार आहे. ह्याचं एकमेव कारण पाप. पाप घडतं कशामुळं? नामाशे विनमुख तो नर पापिया हरी विन धावया. त्याच्या नावाला ईश्वरला पाप चालू झालं. भजन केल्यावर 2 मिनिटं सांगतो, भजन केलं तर पलीकडे जायला वेळ लागत नाही, असं संतांचं म्हणणं आहे. तुम्ही एकदा पांडुरंगाचं भजन करून बघा. पांडुरंग पंढरपुरात कमरेवर हात ठेवून तेवढ्यासाठी उभा आहे. भजन करीत माझ्याकडे आला का, पलीकडे जायला फक्त पाणी कमरे एवढा आहे. कटे ठेवणे हात, कटे Yeah.
अंत तुलाचे असे कमरे एवढं फक्त पाणी आहे. एकदा आला का पहिल तेरला गेला मन समाज. पण पाहिजे काय पुण्य. अजून 2 मिनिटात सांगतो, लक्ष द्या. एक काळच बदलत गेला काळ. महाराज आमच्या जवळ गाव आहे धामणेकर गुरुजी म्हणून शिकवायला होते. धामणेकर गुरुजी गेल्या 20 मी जरा लहान होतो असं असेल. त्या गावातला गोराके जर अप्सुरी आरडला का, अप्सुरी पहिल्याला जर आरडला का तर गुरुजी घरी बोलून दम द्यायचे. अरे गोराला बोलतोस ना, हाकरतोस ना बैल, स्वरात हाकरीचा. अख्खं गाव गोराला आरडताना सुद्धा स्वरात होते हो. गेल्या 25 वर्षात तुकाराम बुवा गोसावी 1 नंबरचे त्यांचे शिष्य आहेत ते गुरुजी, धामणेकर गुरुजी. आमच्या जवळची 10-5 गावातली खेड्यातली माणसं आता सुद्धा ह्यांच्या वयाची बोलताना स्वरात, बोलताना हुकली का नाही स्वरात बोलत झाले जरा. आता भारी कपडे घालणारा अप्सरी म्हणते. आमच्या गावात ही एकदम मग कळलं. किंमत झाली नाही, घोटाळा झाला सगळा, युग बदलत गेलं. जाऊ दे, ते आपल्यालाच नाव ठेवत तो अजून सुधारला नाही. पुढे सारखायचा प्रयत्न केला का तसं दुःख पदरात पाडून घेतलं. एक भगवंताच्या नावानं सगळ्या पापातून मुक्त. नाव घ्यायची गरज नाही. अजून जवळ सांग 2 मिनिटांमध्ये. तुम्ही पंढरपूरला गेला का? न काय बोलताही पाप जायची ताकद पंढरपुरात आहे. जर लक्ष देऊ नाही का? न काही म्हणता म्हणायचं काहीच नाही. ते संस्कृत नाही, मराठी नाही, इंग्लिश नाही, कन्नड नाही, काही नाही, काही बोलायचं नाही. नुसतं न बोलता अख्ख्या पापाचा बुकणा होतो एवढं सामर्थ्य कलियुगात पंढरपुरात आहे. काय पंढरपुरात आहे? तुम्ही चंद्रभागा गाडीत जा, मोठ्या एसी चालू करा. तुम्हाला सवड नाही, नुसती काच खाली घ्या. दगडी पुलावून जाताना नसल दगडी पुलावून जातो, वरच्या पुलावून जा. पण नुसती काच खाली घ्या आणि चंद्रभागा डोळं भरून पहा. काही म्हणायचं नाही. कसलं बोलाल का? काय बरं लोकांना म्हणणं आहे, आम्हाला म्हणा येत नाही म्हणूनच नको तू. येत आहे का महिन्यात तू कुठे म्हणायचं राधी लागला. ज्याला येत आहे का ते म्हण येत नाही असं उभं राहतं. म्हण की तुला येत येत नाही म्हणतो म्हणजे काय म्हणणार मागं सर. पण तू कशाला म्हणायला लागला? नुसतं डोळं भरून चंद्रभागा बघ. काय होतं? चंद्रभागा गेली दिगंतरा असं आहे. ते कसं कशामुळे ते आपलं ते घालवायचंय. अख्खी तीर्थाचं पुण्य मिळतं चंद्रभागा बघितल्या आणि अनंत जन्माचं पाप चंद्रभागा बघितल्या जातं. सवय नाही आम्हाला चंद्रभागा बघायला, गर्दी असते ते मिळ लागत नाही. नको बघू, चल पुढं गाडी पार्क कर ना, नामदेव पायरीपाशी जा. नामदेव पायरीपाशी नुसतं जा आणि डोळं भरून एकदा पांडुरंग पहा. काही म्हणायचं नाही. तसल्या हातच पडायचं. कारण असं शास्त्र सांगतो, पदर पसरून सांगतो, मंत्र तळे थोडा तरी धडाची होई वेळा. ज्याला म्हणा येत नाही का त्यांनी मनाच्या नादी लागायचं नाही. नुसतं बघून अख्खं पाप नाही होत. कशावरून? त्यांचंच प्रमाण आहे. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. पांडुरंगाचा मुख बघितलं का कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप एका क्षणात जातं. तो अंडेष्ट नाही पांडुरंगाचं. नको बघू, चल पुढं. प्रदक्षिणा मार्गाने पुढे जा. 100 पावलं गेलं का, 100 पावलं उंच वाटा आहे प्रदक्षिणा मार्गावर, आणि त्या उंच वाट्यावर गेलं का सरळ ह्या बाजूला बघा भगवंताचा कळस दिसतो.
तिथल्याशिवाय कळस पांडुरंगाचा दिसतच नाही. ते उंच वाट्यावर जा आणि सरळ पहा, कळस दिसतो. कळस बघून अख्खं एका सेकंदात मोक्ष मिळतं, एवढी पावर आहे. तो का म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश बघितल्या मुक्त्या इतकी पावर पांडुरंगाच्या कळसामध्ये. महाराज कळस दिसला नाही, नको बघू, चल पुढं. तसंच पुढे जा आणि पश्चिम द्वारात जा पंढरपुरात. जर लक्ष देऊन ऐका, पश्चिम द्वारात गेलं का पूर्वेला तोंड करून मागची नुसती भिंत डोळं भरून पहा. नुसती पांडुरंगाच्या मंदिराची मागची भिंत, म्हणायचं नाही काय, काही न म्हणता नुसती मागची भिंत डोळं भरून बघितली का तर 360 तीर्थ केल्याचं पुण्य पदरात पडतं. एखादा रावळाची पाठ तीर्थे घडते 360 तीर्थ केलं, नुसतं पाहिल्यानं एवढं पुण्य आहे. 360 तीर्थाचं पुण्य पदरात पडतं. हे पुण्य मिळतं, कोणी मिळवत काय? पुण्य कमवायचं अवघड आहे का कलियुगामध्ये? 2 गोष्टी कमवायला सोपे आहे. पुण्य एकदा हात जोडतो, धन आणि पुण्य, पण टिकवायला कठीण आहे. पुण्य कमवायला लयच लागत नाही. असं शास्त्र म्हणतं कलियुगात 4.25 महिन्यात देव प्रगट होतो. इतकी पावर कलियुगातल्या जीवात आहे. लय दिवस नाही, 3 पिढ्यान 5 पिढ्यान तेच घाणा तेच राडा नको आहे. 4.25 महिन्यात मुक्त होता येतं, इतकी पावर कलियुगात आहे. पुण्य कमवायला सोपं आहे, मान्य आहे, पण पापाचं काय? कारण मला पाप ही आपोआप गेल्याशिवाय राहत नाही. 2 मिनिटात सांगतो. 3 प्रकार मेन पापाचे. एक साधं पाप, अतिपाप आणि महापाप. साधं पाप म्हणजे चुकून घाललेलं, साधं कीर्तन सुटलं, लाईट गेली, चुकून चप्पल नेली, चुकून झालं. ते होत नाही तसं, पण चुकून. इंद्रिय तुम्हाला पाप करू देत नाही असं संतांचं म्हणणं आहे. इंद्रिय इतके तीव्र आहेत, सक्षम आहेत की तुम्हाला पाप. 11 वाजता संध्याकाळी लाईट गेली आणि तुम्ही जर लोकांच्या चपलीत पाय घातला का तुमचा पाय लगेच सांगतो जे हरी आपली चप्पल नव्हता. पाय म्हणलं घरी गेल्या बघू, आपली चप्पल नाव घेऊन गेलं. ते चुकून घाललं, घरी गेल्यावर पत्नीने बघितलं, चप्पल कोणाची आणली, चुकून झाला, सोडून ये महागारी माळ आपल्याकडे. ते मला देणार नाही, माझ्या माळा आहे ते. माघारी घेऊन आलो तर मंडप दे का मा संयोजकला विचारलं, काय झालं का माघारी आलं, जेवण करायचं काय? नाही मग चुकून चिपलेचा गोळ झाला, परगावची असेल, राहू दे तसेच राहिली. मी हात जोडतो. चुकून घडलेलं पाप फक्त चंद्रभागा धुवून काढते. लक्ष देऊन ऐका, चंद्रभागा पाप धुवून काढते, चुकून आवर्जून केलं नाही. चुकून घाललेला पाप चंद्रभागा, ती बी आपली बेंबी पाण्यात बुडली पाहिजे, एवढ्या पाण्यात बेंबी बुडेपर्यंत पाण्यात जा, 3 डुबक्या मारा, न कळत घडलेलं पाप चंद्रभागा धुवून काढते. दुसरं अतिपाप आहे. महापापामध्ये मोठी पाप आहेत, ब्रह्महत्या, गोहत्या, मात्राहत्या, पितृहत्या, धनहत्या वगैरे वगैरे वगैरे. महाराज आमच्या आताच्या लेवलनं वाटतं आम्ही लयच मोठे पापी आहोत. आताची लेवलच तशी आहे ना, लय पापी आहोत. कारण 3-3, 4-4 गोळ्या खाणारी माणसं आहेत आता. गोळ्या आहेत त्या म्हणा, इतक्या 1 बीपीची आहे म्हणला, 1 शुगरची आहे म्हणला, ही वजन कमी करायची आहे म्हणला, ही 4थी झोपीची आहे म्हणला. अरे झोप नैसर्गिक आहे. मी पुन्हा एकदा हात जोडतो. ज्याला देवाने लय कांडोळा केला का झोपीची गोळी घ्यावीच लागते. ऐका बरं का, घ्यावी लागते. ते 4-4 गोळ्या घ्यायची वेळ आली. ज्या अर्थी आपल्या हातच्या करणार असा कशाला, ज्या अर्थी आमची वेळ इतकी बेकत आहे त्या अर्थी आम्हालाही वाटतं आम्ही जरा पापीच आहोत. किंमत नाही, घरात कोणी विचारत नाही, मेळ राहिला नाही, बापलाकाचा मेळ नाही, भावाभावाचा मेळ नाही, कुठंच काही फायदा नाही. भजनात गेलं तर कोणी म्हणू देत नाही. पोट भरतं सप्त्यात तेवढं बस, बाकी कुठं मेळ राहील नाही. ज्या अर्थी आमचं पाप आहे असं आम्हाला मान्य आहे महाराज. काय पण ह्या पापातून बाहेर निघायला किती दिवस लागतील? तुकाराम महाराज सांगतात, एवढं मोठं जरी पाप असलं का तर चुटकी वाजते एवढ्या वेळात बाहेर निघता येतं. आपण आता शेवट एक तुका
अर्थी आमचं पाप असलं पाहिजे. बाहेर निघता येईल चटके वाजते एवढ्या वेळा. पर्याय भजन. भजनानं बाहेर निघता येतं पापातून म्हणले. हो आम्ही लय दिवस झालं भजन करतो. संतांचं म्हणणं आहे तुम्ही भजन करता असं करायचं नाही. मी पुन्हा एकदा जोडतो, लक्ष द्या. संतांना भगवंताला जे भजन मान्य आहे का ते लय वेळ करायची गरज नाही. थोडा वेळ केलं का तर त्यांची प्राप्ती होते. त्यांना जे भजनच मान्य नाही ते 4-4 पिढ्या केल्या का तर काही बदल होत नाही. भजन कोणी करायचं? सर्वांनीच. काही थोरपणा जाणावे ते असं त्यांचं म्हणणं आहे. तो का म्हणे ते भजन प्रमाण प्रत्येकाला भजन करणं गरजेचं आहे. नाही कारण देहच भजनशील आहे. भजनासाठी देवे दिला देह भजना गोमटा. हे स्पेशल भजनासाठी आहे. भजन करावंच लागतं. भजनाशिवाय गत्यंतर नाही. ते नाही भजनात गोळ आहे. नाही 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 बंद पडायची बारी आली. गावगावची आमच्यातलं भजन सांगणे महाराज 2 मिनिटात सांगतो. आमच्यातलं भजन 2-4 महिने बंदच पडलं. एक म्हातारा आलं मला म्हणला होय झालं काय बंद कर म्हणला फिरायचं. चल का गावातलं भजन बंद पडलं मग हिंडून काय देवा लावणार आहे मला. कारण आम्ही पुण्यात हात जोडतो. आमच्यातली माणसं निव्वळ रोख आहेत. आज बी ती धामणी करायची परंपरा आहे म्हणायला हरकत नाही. रोख आमच्यात असं टाळ जर घेऊन उभा राहिला का न टाळ बाजू जर म्हणला का लगेच बसवतात. बस असं कानाकडे हात नाही बस आहे बस लावणार आहे बस आहे लावणार. परंपरा आम्हाला येत नाही काय. अख्ख्या गावाला बी काय कळत नाही. म्हणजे छोटे छोटे नियम आहेत का ते आज बी चालू आहे. 2-3 महिने बंदच झालं. आणि कोण कोण येत नाही लय येत नाही ती मान. सगळं बंद पडायची वेळ आली ना. कोण कोण ते 2 गायक येत नाही ते म्हणला. पलीकडले बी 2 येत नाही ते म्हणला. ती मधी मधी म्हणते ते का ती बी येत नाही ती म्हणला. विचारतो त्यांना जातो. त्या दोघांचं पाय धरलं नाही. जे हरी तुम्ही भजनाला येत नाही 4 महिने झाली गाव म्हणले. कारण काय तुम्ही विचारून आम्ही सांगून म्हणले भजन नग अडचण काय नग म्हणलं. गोमांतांचं भजनच नग आम्हाला. खरं सांगा काय वाज येत नाही ते राव म्हणला. म्हणला कोणाची बोलायला मिळणार नाही येत नाही का काय. त्यांना सांगून बघतो बघा म्हणला एक पोरांची गाडी देऊ बरोबर सावकाश वाजू जा म्हातारी माणसं आहेत ते म्हणला आमचा दोष नाही. मग उत्तर इकडं करते ती म्हणला. अरे खेड्यातले ते तिसरी नापास आहे त्यांना कळतच नाही. उतरून इकडे उतर इकडे देवाला घाम येतोय. खेड्यातल्या माणसाला कळत नाही करता काय. आम्हाला काय करायला जसं असेल तसं असेल. त्या दोघांचं मिटलं तरी 2 आणले ते. तुम्ही पेटी मास्तर वाजवत नाही म्हणजे वाजवत नाही म्हणजे आम्ही खाली म्हणताना वरच्या पाट्या चालतं म्हणलं आणि आम्ही वर म्हणताना खालची बटणं चालतं. त्याला घरी प्रॅक्टिस करायला नाही काय म्हणलं. मी त्यांना सांगून बघतो पेटी मास्तरची गाठी म्हणजे तुमच्यामुळे दोघं घालणार आहे. कोण म्हणतं म्हणलं तीच म्हणली. काय म्हणते ते तुम्ही खाली म्हणताना वर वाजता वर म्हणताना खाली वाजता. ते म्हणला महाराज कुठल्याच पटीत महिन्याने हातसोरी म्हणते ती तरी बी 2 आले नाही. पुन्हा त्यांच्या घरी गेलो तुम्ही भजनाला नग म्हणजे आम्हाला भजनाला तुमच्या अडचण आहे. दोघं असं मिटले म्हणलं तुमच्या अडचण सांगा ना. नग म्हणजे आम्हाला भजनच नग. मला अडचण काय खरं सांगतो म्हणजे महाराज आमची 3री पिढी आहे माग म्हणण्यावारी गेली.
3 पिढ्यात आम्ही पुढं कवा म्हणलोय ना हे वय घडलं आम्ही हे पुढून बसलो का हे पुढून चालू का तिथे मग हे पुढून बसलं की हे पुढून चालू पाहिजे आम्ही मध्ये बसलो का उद्या सोमवार आहे म्हणून बंद करते ते मला काय भजन आहे भजन मी कोणी एकदा पदर पसरतो लक्ष द्या ह्या भजनाला 0 किंमत आहे 0 भजनच नाही भजन असं पाहिजे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे सरसगट सर्वासाठी कलियुगातलं सोपं साधन आहे त्याचं नाव भजन कोणी करा सकळाशी येथे आहे अधिकार सर्व सरसगट कधी करा कधीही करावं नाही काळ वेळ दया लागे कधी त्याला वेळेचं बंधन नाही काळाचं बंधन नाही प्रत्येक जीवाने भजन करावंच लागतं पण करा कसं अभंगाचं तिसरं चरण आहे ब्रह्मरसाची प्राप्ती होते मृदंग असं नाही लिहिलं लावणी तबला पेटी टाळ घोष नाही लावणी मृदंग सत्व गुण आहे ते कीर्तनापुरत आहे आता भजनात नाही कारण सत्वगुण हटू देत नाही मागे फिरू देत नाही सात्विकता माणसाला मागे फिरू देत नाही भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय गत्यंतर नाही ह्याला सात्विकता म्हणतात हे नाही राहिलं आता कीर्तनापुरत आहे भजनात ने बाहेर उभा करून ठेव त्याला इथे किंमत नाही आणि ते सत्वगुण बाहेर काढून भजन आहे मृदंग टाळ आणि वीणा फायदा काय ब्रह्मरस मिळतो 9 रस आहे श्रृंगार हास्य करून रद्रवीर भयानक अद्भुत बिभेश आणि शांत तुकाराम महाराजांनी 10वा रस तयार केला ब्रह्मरस किंवा शांत रस असं 9 रस आहेत हे मिळतं कधी भजनानं परिणाम काय ब्रह्मरस घेई काढा पिढा वारेल पिढा म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्याच्या बाहेर जाता येतं एवढे ताकद एवढं सामर्थ्य कलियुगामध्ये भजनात असल्यामुळे लावणी मृदंग धोनी टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने विठोबार कुमार